राम नारायण राम। आपण हे समजून घेऊ की कसे तन्मयता प्राप्त केली जाते, कशा प्रकारे विश्वाच्या रसनांचा उपयोग केला जातो, अनुभवामध्ये राहून त्यांचा पूर्ण आनंद घेतला जातो। ज्ञानाच्या सुरात अधिक गंभीरपणे तन्मय होऊन समजून घेऊ, तो समजेल ज्याला समजून घेतल्यावर सर्व काही समजून घेतले जाते, सर्व काही जाणले जाते। जिथे बीज आहे फुलही तिथे आहे, फलही तिथेच आहे आणि त्या फुलाच्या माध्यमातून बीज पुन्हा जन्म घेत आहे। तुम्ही सर्व बीज, वृक्ष, फुलं, फळ हो, सर्व काही किती सुंदर आहे। फॅक्टोरियल भगवानाला मिळवणे हे साधे आहे, जे आहे ते कसे मिळवू शकता, जो शाश्वत स्थितीत आहे ती स्थिती कशी असू शकते, हेच ग्रंथाच्या आतले रहस्य आहे। हे जाणून घेण्यासाठी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर इत्यादी अनेक स्तर आहे। काही दिवसांपूर्वी रथयात्रा झाली। आपण जो बाहेरील बांसाच्या रथाला ओढत आहोत तो रथ 7 स्तरांमध्ये तयार केला आहे। त्यात निमाच्या लाकडावर जगन्नाथ बसवून त्यांची पूजा केली जाते आणि आपण सगळेच एक रथ आहोत। आपल्या या सर्व स्तरांची असतात। प्रत्येक जण आपल्या रथाला ओढत असतो। बाह्य रथाशिवाय काहीही पूर्ण होत नाही। आपण सर्व एकाच मनाने, बुद्धीने एकत्रित होऊन एकाच सुरात बघणारे आहोत। घरात पुरेसे असतानाही आपण कधीही समाधानी होत नाही। आपल्याला रेस्टॉरंट मधील जेवण आवडते, फुटपाथवर पकोडी खाण्याची इच्छा असते। आतल्या रथाकडे दुर्लक्ष करून बाह्य रथाच्याच वर्तुळात आपली मने व्यस्त असतात। तो रथ 100 पटींनी वाजत असतो। तो आपला रथ समजण्याचा प्रयत्न करणे आहे। आम्ही नकाशा पाहून पृथ्वी समजण्याचा प्रयत्न करतो, पण आज आपण नकाशातच अडकून जातो। पृथ्वीशी आपला संबंध तोडला आहे आणि आपल्याकडे जे दोल पूजा केली जाते ती सुद्धा अनेक स्तरांमध्ये ओढली जाते। जुळण सुद्धा अशाच प्रकारे होतो। आपण या विशाल शून्यात स्विंग करत आहोत। आपण सर्व राधा आणि कृष्ण होऊन गेले आहेत। अनंत ग्रह आणि उपग्रह त्यात स्विंग मध्ये झुलत आहे। हे सर्व सामूहिक शक्तीचे प्रवाहच शिवशक्ती म्हणून ओळखले जातात।